बिग बॉस मराठीमध्ये आला नवीन ट्विस्ट. रितेश भाऊनं डायरेक्ट सोनालिकाला केला नॉमिनेशन. तर कारण काय होतं तुम्हाला मी सांगतो या व्हिडिओमध्ये. रितेश भाऊनं सोनालिकाला सांगितलं, की "तू टास्क खेळायला का नकार दिला होता?" तर सोनालिका खूप ॲटिट्यूडनं सांगू लागली, की "मला ते टास्क खेळायचा नव्हता." तर रितेश भाऊचा राग फुटला आणि त्याला सांगू लागले, की "तू जर हे टास्क खेळले असले ना, तुला ह्या वेळेस की नाही मी काही म्हणत नव्हतो. तू की नाही ॲटिट्यूडनं अजून मला सांगाले, की मी टास्क खेळणार नाही, असं करणार नाही. तर बिग बॉसच्या घरामध्ये आलीस कसं काय?" असं रितेश भाऊनं त्याला सांगितलं आणि सांगितल्यानंतर त्याचा जे राग होता ना रितेश भाऊचा ते त्याच्यावर खूप प्रमाणे फुटला आणि ते सोनालिकाचं ॲटिट्यूड जे आहे ना, एका मिनिटामध्ये चूर-चूर झाला आणि रितेश भाऊ तिला सांगू लागला, की "तू हे जर चूक आता पुढच्या वेळेस जर केलीस ना, तर तुला ह्याचा की नाही खूप मोठा परिणाम भोगावा लागेल." असं रितेश भाऊनं त्याला सांगितलं आणि ह्याला हे बी म्हणू लागला, की "तू जे टास्क ना, तू घरामध्ये आलीस कशासाठी? तुला टास्क ते खेळायचे नसेल तर. तू घराच्या बाहेर जाऊ शकतोस." असं रितेश भाऊनं सोनालिकाला सांगितले आणि सोनालिकाला की नाही त्याला नॉमिनेशन मध्ये सरळ टाकून टाकले. कारण त्याचा ॲटिट्यूड जे होता ना, हाय लेव्हल होता. तर रितेश भाऊला त्याचा खूप राग आला. त्यामुळे रितेश भाऊनं त्याला सरळ नॉमिनेशनमध्ये टाकलं आणि ह्यावेळेस त्याला वॉर्निंग दिला, "हे जर चूक पुढच्या वेळेस झाली, तर मी तुला सरळ घरच्या बाहेर करीन." असं रितेश भाऊनं सोनालिकाला सरळ धमकी दिली समजून घ्या एका प्रकारची आणि हे बरोबर आहे. कारण बिग बॉसच्या हाऊसमध्ये की नाही बाई सर्वजण टास्क ते खेळायला आले. इथं कोणी असं बसायसाठी तर आले नाही ना. तर तुम्हाला काय वाटते मग मित्रांनो रितेश भाऊनं जे केलं ते चुकीचं आहे या बरोबर आहे? तुम्हाला मग कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.